आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक जगण्याचा मार्ग. विषय: सत्संगात जाण्यामुळे मोठ्यातील मोठे संकट टळते. कबीर संत शरण में आने से आई टले बला, जे भाग्य में सूली हो कांटे में टल जाए. भावार्थ: समर्थ कबीर परमेश्वर यांचा कृपा पात्र खरा गुरु म्हणजे सद्गुरूंकडून दीक्षा घेणाऱ्या भक्तमतीचे रक्षण परमात्मा करतात. जर पूर्वजन्मीच्या पापांमुळे साधकाला सुळावर चढवून मृत्यूची शिक्षा नशिबात लिहिलेली असेल, जी अत्यंत दुःखदायक असते, तर परमात्मा त्या साधकाचा तो मृत्यूदंड समाप्त करून काही छोटा मोठा दंड, जसे पायात काटा टोचणे असे देऊन टाळतात. भयंकर दंडास किरकोळ दंडात बदलतात. जो सर्वात मोठा त्रास म्हणजे संकट होते. एका गावात संताचा आश्रम होता, जो गावापासून जवळजवळ 2 किलोमीटर दूर बनलेला होता. त्या गावातील कितीतरी परिवार संतजींचे शिष्य होते. संतजी वर्षातून फक्त 2 वेळा त्या आश्रमात येत होते. त्यांच्यासोबत काही नेहमीचे शिष्य पण येत होते. ते संत आपल्या शिष्यांसह प्रत्येक वेळेस 2 महिने त्या आश्रमात राहत असत. नंतर दुसऱ्या आश्रमामध्ये जात होते. संतजी आपल्या कार्यक्रमानुसार 2 महिन्यांसाठी आलेले होते. त्या गावातील भक्तांनी भोजनाची व्यवस्था आपापल्या घरांमधून केलेली होती. एक परिवार एका दिवशीचे भोजन आपल्या घरी बनवून आश्रमवासियांना आणून खाऊ घालत होता. प्रत्येक भक्ताची इच्छा असायची की आपल्या गुरुजींना स्वादिष्ट भोजन, खीर व पोळी भाजी खाऊ घालावी. एका परिवाराचा भोजन देण्याचा दिवस होता. त्या दिवशी दूध खराब झाले. त्या भगिनीचे नाव कस्तुरी होते. तिच्या शेजारीच एक कुटुंब होते. त्यामध्ये केवळ आई आणि मुलगा दोघेच होते. कारण असे होते की त्या भगिनी रामोच्या पतीचा मृत्यू जेव्हा मुलगा 2 वर्षांचा होता त्यावेळी झाला. त्या बहिणीने एक घटना पाहिली होती की तिच्या परिवारातील दुसऱ्या आजे सासऱ्यांच्या मुलांमध्ये एक सून विधवा झाली होती. एक मुलगा 3 वर्षांचा होता. तिने आपल्या दिराशी विवाह केला. दीर सुद्धा विवाहित होता. दिरापासून सुद्धा तिला एक मुलगा प्राप्त झाला. दीर जाव तिच्या सोबत मोलकरणीप्रमाणे व्यवहार करायचे. शिळे कोरडे उष्टे तुकडे अगोदर मुलाला तसेच आईला देत होते. ज्या कारणाने मुलाला मोठे झाल्यानंतर आत्महत्या करावी लागली. ती सुद्धा वेडी होऊन कुठेतरी निघून गेली. सगळेच मोठे छोटे दीर वाईट नसतात. ही घटना लक्षात घेऊन त्या रामो बहिणीने मोठ्या व छोट्या दीराशी विवाह केला नाही, पुनर्विवाह केला नाही. आपला मुलगा कर्मपालचे पालन पोषण केले. कष्टमजुरी केली. थोडी जमीन देखील होती. त्यातच कष्ट करून गाई म्हशी पाळत होती. आपल्या मुलाला चांगले तूप दूध खाऊ पिऊ घालत होती. विचार करायची की मुलगा लवकर मोठा होईल, त्याचा विवाह करेल, हा आपला कामधंदा सांभाळेल, मी सुखी जीवन जगेल. परंतु सत्संगाशिवाय ज्ञान नाही. ज्ञान सद्गुरू देतात. भक्तीशिवाय जीव सुखी होऊ शकत नाही, मग कितीही श्रीमंत का असेना. डोक्यावर पित्याचे छत्र नव्हते. मुलगा आईच्या लाडाने बिघडतोच. आईचा स्वभाव आपल्या मुलाला सर्व शक्य तेवढे सुख देण्याचा असतो. म्हण आहे की रांडेचा म्हणजे विधवेचा मुलगा आणि रंडका म्हणजे विधूरची मुलगी बिघडतातच, म्हणजे मोकाट असतात. कारण वडील कामाच्या व्यापात मुलीच्या क्रियांवर लक्ष देऊ शकत नाहीत. आई मुलाच्या क्रियांवर लक्ष देऊ शकत नाही. मुलीला तर आपल्या सोबत ठेवते. त्यामुळे कर्मपाल व्यसन करू लागला. आईशी भांडण करून रुपये किंवा ज्वारी बाजरी हरभरा घेऊन जायचा. ते विकून व्यसन करायचा. आई संपूर्ण दिवस रडत बसायची की काय विचार केला होता, ही कसली कर्मगती. पुढे पुढे सर्व उलटेच होत आहे. त्या काळजीमुळे अशक्त बारीक झाली होती. भक्तमती कस्तुरी आपली शेजारीण रामो म्हणजे रामप्यारीच्या घरी गेली. अगोदर खुशालीची औपचारिकता करत विचारले की मुलगा काय करत आहे, तुम्ही मायले कसे आहात,
असे बोलणे ऐकून भगिनी रामो रडू लागली आणि म्हणाली, ताई, काहीच चांगले नाही. मुलगा बिघडला आहे, व्यसन करतो, सांगितलेले ऐकत नाही, भांडण करतो, शिवीगाळ करतो. तुम्हाला तर माहिती आहे कुटुंबाने आणि गावातील लोकांनी माझ्यावर किती दबाव आणला होता मोठ्या दिरासोबत लग्न करण्यासाठी, म्हणजे पतीच्या मोठ्या भावाशी पुनर्विवाह करणे. मी राजवंतीच्या घटनेला घाबरून मोठ्या दिराशी विवाह केला नाही, माझ्या मुलाला सुखी बघण्यासाठी. आज याने त्यापेक्षा अधिक दुःख दिले. असे वाटते की कुठेतरी निघून जावे किंवा आत्महत्या करावी. भक्तमती कस्तुरी म्हणाली की, ताई, चुकीच्या गोष्टीचा विचार करू नये, मोठा होऊन सुधारेल. तुम्ही मरून गेलात तर तुम्हाला माहित आहे चुलते काका सगळी जमीन हडप करतील, मुलाला अधिक व्यसनाधीन करून मारून टाकतील. असा विचार करू नकोस. एक काम कर, माझ्यासोबत सत्संगाला येत जा. येथे एकटीच्या मनात असे विचार येतच राहतील. सुकून अशक्त झाली आहेस. रामो म्हणाली, नको ताई, नको. माझ्याकडे तर गावातील लोक तसेही संशयाच्या नजरेने बघतात. एखादी व्यक्ती काही कामानिमित्त घरी आली तर बारीक नजर ठेवतात. तुझ्या डोक्यावर तर तुझ्या धन्याचं छत्र म्हणजे पती आहे. मी सत्संगात आले तर माझे जगणे अशक्य करून सोडतील. मला मरावेच लागेल. ताई, हे सांग, आज सकाळी सकाळी कसे येणे झाले? कस्तुरी म्हणाले की, ताई, तुला तर माहीतच आहे की आमचे गुरुजी आश्रमात थांबलेले आहेत. आज भोजन देण्याचा माझा दिवस आहे. ताई, खीर बनवायची होती. दूध नासले आहे. थोडेसे दूध उसने दे, उद्या परत करेन. ही गोष्ट ऐकून रामोताईमध्ये जणू वीज संचारली आणि दूध काढून बादली खुंटीला अडकवून ठेवली होती. उठून सर्वच्या सर्व दूध कस्तुरीच्या बादलीत ओतले. कस्तुरी म्हणाली, ताई, थोडेसे तरी शिल्लक ठेव. रामो म्हणाली, ताई, काय माहित कोणत्या जन्माचे पुण्य उदयास आले आहे. माझ्यासारख्या अभागिणीचे दूध पुण्याच्या कामी येईल. बस ताई, तुम्ही घेऊन जा. संत भक्तांना जेवू घाला. कस्तुरीताई आश्चर्यचकित झाली. मी तर सत्संगी असून सुद्धा संपूर्ण दूध देऊ शकले नसते. लिटर 2 लिटर तरी शिल्लक ठेवले असते. रामोताईला तर सत्संगाच्या प्रेरणेची आवश्यकता आहे. कस्तुरीला त्या दिवशी तर वेळ मिळाला नाही. दुसऱ्या दिवशी 11-12 वाजता रामोच्या घरी गेली. गावामध्ये दिवसा 12 ते 2 पर्यंत महिलांना गप्पा मारण्यासाठी वेळ मिळतो. 2 तास सत्संगातील गोष्टी ज्या गुरुजींकडून ऐकल्या होत्या सर्व सांगितल्या. परंतु लोकलाजेमुळे रामो मान्य करण्यास तयार नव्हती. कस्तुरीताईने सांगितले की, अहो ताई, तुम्ही मीराबाईंचे नाव ऐकले आहे. रामो म्हणाली की, हो, कृष्णजी यांची भक्त होती. कस्तुरी म्हणाली की, ती मंदिरात जात असे. ठाकूर कुटुंबामध्ये जन्म झाला होता. महिलांनी घराबाहेर जाण्यास मनाई होती, परंतु मीराबाईने कोणाचीच तमा बाळगली नाही. मग तिचा विवाह राजाशी झाला. राणाजी धार्मिक विचारांचे होते. त्यांनी मीराला मंदिरामध्ये जाण्यापासून रोखले नाही, परंतु लोकचर्चेपासून वाचण्यासाठी मीराजी यांच्यासोबत 3-4 महिला दासी पाठवू लागले, ज्या कारणामुळे सर्व सुरळीत चालू राहिले. काही वर्षांनंतर मीराजी यांच्या पतीचा मृत्यू झाला. दीर राजगादीवर बसला. त्याने कुळातील लोकांच्या म्हणण्यानुसार मीराला मंदिरात जाण्यास मनाई केली, परंतु मीराबाईजींनी ऐकले नाही. त्यामुळे राजाने मीराला मारण्याचे षडयंत्र रचले. विचार केला की अशी युक्ती लढवावी लागेल की ही सुद्धा मरेल आणि बदनामी देखील होणार नाही. राजाने विचार केला की हिला कसे मारावे. राजा गारुड्याला म्हणाला, एक असा साप आणून दे की डबा उघडताच उघडणाऱ्याला दंश करेल व त्या व्यक्तीचा मृत्यू होईल. असेच केले गेले. राणाजीने आपल्या मुलाचा वाढदिवस साजरा केला. त्यामध्ये नातेवाईक तसेच इतर मान्यवर व्यक्तींना आमंत्रित केले. राजा मीराजी यांच्या दासीला म्हणाला की, घे, हा मौल्यवान हार आहे. माझ्या मुलाचा वाढदिवस आहे. दूर दूरवरून नातेवाईक आले आहेत. मीराला सांग की सुंदर पेहराव करून हा हार गळ्यात घाल.
नाहीतर नातेवाईक म्हणतील की आपल्या वहिनींकडे लक्ष देत नाही. माझ्या आबरूचा प्रश्न आहे. दासीने तो दागिन्यांचा डबा मीराबाईला दिला आणि राजाचा आदेश ऐकवला. त्या दागिन्यांच्या डब्यामध्ये काळ्या पांढऱ्या रंगाचा विषारी साप होता. मीराने दासी समोरच तो डबा उघडला. त्यामध्ये हिऱ्या मोत्यांनी मढवलेला हार होता. मीराबाईने विचार केला की जर मी हार घातला नाही तर उगाचच भांडण होईल. माझ्यासाठी तर ही माती आहे असा विचार करून मिराजी यांनी तो हार गळ्यात घातला. राजाचा उद्देश होता की आज सर्पदंशाने मीराचा मृत्यू झाला तर सर्वांना विश्वास होईल की यामध्ये राजाचा हात नाही. आमच्या समोर साप चावून मीराचा मृत्यू झाला आहे. थोड्या वेळानंतर राजा मंत्र्यांसहित तसेच काही नातेवाईकांसहित मीराच्या महालात गेला तर मीराबाईजी यांच्या गळ्यामध्ये सुंदर महाग हार पाहून राणा चिडला आणि म्हणाला, दुराचारिणी, हा हार कोणत्या प्रेमीकडून आणला आहेस? मीराबाईजी यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू होते. म्हणाली की तुम्हीच तर दासीकडून पाठवला होता, तोच तर आहे. दासीला बोलावले. तसेच विचारले की तो डबा कुठे आहे? दासीने पलंगाच्या खालून काढून दाखवला. हा आहे महाराज, जो तुम्ही पाठवला होता. राजा परत आला. राजाने विचार केला की यावेळी मी हिला माझ्या समोर विष पाजेन. प्यायली नाही तर डोके छाटून टाकेन.